లారా అందరూ ఎలా ఉన్నారు? ఈరోజు మనం తెలుగులో కోపం వచ్చినప్పుడు ఎలా మాట్లాడాలో నేర్చుకుందాం. तर मित्रांनो इथे बसून मी तुमच्यासाठी रागावताना तेलुगूमध्ये कसं बोलतात हा व्हिडिओ बनवत आहे. तर आकाश रिअल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी भाषेमधून तेलुगू बोलायला शिका, समजायला शिका. पहिला आहे मित्रांनो, तू स्वतःला काय समजतोस त्याला तेलुगूमध्ये म्हणतात मी गुరించి మీరు ఏమనుకుంటున్నారు. मी गुరించి మీరు ఏమనుకుంటున్నారు म्हणजे तू स्वतःला काय समजतोस. किंवा आपण कोणाला म्हणतो की खरं काय ते सांग, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात अस्सलू संगती చెప్పు. खरं काय ते सांग, अस्सलू संगती చెప్పు. किंवा आपण कोणाला म्हणतो मला त्रास देऊ नकोस, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात नन्नू इबंदी పెట్టవద్దు. मला त्रास देऊ नकोस, नन्नू इबंदी పెట్టవద్దు. तर मित्रांनो आपण कोणाला म्हणतो की फालतू शब्द बोलू नकोस किंवा अनावश्यक शब्द बोलू नकोस, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात अनवसर माटलू माटलाडकू. अनवसर माटकू माटलाडकू म्हणजे फालतू शब्द बोलू नकोस किंवा अनावश्यक शब्द बोलू नकोस. किंवा आपण कोणाला म्हणतो की तू मला समजून सांगणार आहेस काय किंवा तू मला समजून सांगतेस काय, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात నువ్వు నాకు అర్థమయ్యేట్టు చెయ్యి. నువ్వు నాకు అర్థమయ్యేట్టు చెయ్యి म्हणजे तू मला समजून सांगतेस काय किंवा तू मला समजून सांगणार काय. किंवा आपण कोणाला म्हणतो की माझ्या नजरेतून निघून जा किंवा माझ्या समोरून चालला जा नजरेसमोरून, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात ना कंटिन्यूंची दुरंगा पो. ना कंटिन्यूंची दुरंगा पो म्हणजे माझ्या नजरेसमोरून निघून जा. किंवा आपण कोणाला म्हणतो की माझा तुझ्यावर विश्वास नाही, त्याला तेलुगूमध्ये म्हणतात నీ మీద నమ్మకం లేదు. నీ మీద నమ్మకం లేదు म्हणजे माझा तुझ्यावर विश्वास नाही. तर मित्रांनो असेच नवनवीन शब्द शिकण्यासाठी किंवा तेलुगूमध्ये काय बोलायचं आहे शिकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.